नमस्कार, मी ज्ञानेंद्रनाथ. जे साधक गुरु परंपरेमध्ये आहेत, जी साधना करत आहेत, मग ती दत्त उपासक असू दे, स्वामी उपासक असू दे, कोणत्याही मार्गामधनं, नाथपंथीय मार्गामधनं असू दे, आणि तुम्ही त्यातले उपासक आहात, तुम्ही साधक आहात, पण तुम्हाला ही साधना करताना गुरुही तुमच्याबरोबर आहेत आणि तरीही तुम्हाला तुमच्या मनासारखं ती साधना झाल्यासारखी वाटत नाही आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही अपयशी आहात किंवा कुठेतरी कमी पडत आहात आणि काहीतरी आपल्याकडनं चुकतंय, काहीतरी राहतंय असं तुम्हाला जर सारखं वाटत असेल, तर त्यासाठी मी आपणास एक अशी वस्तू सांगतोय की खरोखर ती ॲक्च्युली दुर्मिळ आहे आणि ती दुर्मिळ असलेली वस्तू जर तुम्ही तुमच्याकडे जर ठेवली तर तुम्हाला त्याचा फायदाही होईल. या दुर्मिळ वस्तूचं नाव आहे पांढऱ्या पळसाची ब्रह्मदंडी. आता ही ब्रह्मदंडी म्हणजे का? तर ही आपल्या अंगुष्ठ मात्र आकाराची जर असेल आणि ती जर तुमच्या कमरेला जर बांधलेली असेल आणि तुमची साधना असेल, मग कमरेला बांधा, तुम्ही गळ्यात ठेवा किंवा तुमच्या हाताला बांधा, तर ती तुम्हाला अत्यंत प्रभावी अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं फलित प्राप्त होईल आणि तुमच्या साधना मार्गामध्ये तुम्हाला जे काही अपयश येत असेल किंवा बाधा येत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला अजून काहीतरी प्रगती करायला पाहिजे, दत्त महाराजांकडे जाण्याचा, त्यांचं सानिध्य प्राप्त करण्याचा, स्वामी समर्थ यांच्या सानिध्य प्राप्त करण्याचा किंवा ज्या ज्या पंथामध्ये तुम्ही आहात, तुमचे गुरु आहेत आणि तरीही तुम्हाला असं वाटतं की आपल्याला आणखीन काहीतरी प्राप्त करायचं आहे, तर अशा वेळेला तुम्ही निश्चितपणे या ब्रह्मदंडीचा म्हणजेच या सफेद पळसाच्या ब्रह्मदंडीचा तुम्ही वापर करावा आणि त्याचा तुम्ही उपयोग करून घ्यावा आणि तुम्ही त्याबद्दल तुमचे जे अभिप्राय आहेत ते तुम्ही मला कळवावे. दुर्मिळ वस्तू आहे, पण ती जर तुम्हाला मिळवता आली तर तुमचं भाग्य. धन्यवाद.